नक्कीच हे शासनच असं आहे, हे सरकार आहे. जे मागणी करताय त्यांना अटक करताय, जे अव्यंग करताय त्यांना सगळी बसवलंय. पोलिसांनी आणू नये आम्हाला, एवढीच विनंती आहे की आम्हाला आज जाऊन जावं, त्याच्या दोन कान पार घालून जाव्या. मला सगळ्यांना विनंती आहे. अहो झाले शिवरायांसाठी मरण जरी आलं तरी मी आनंदी आहे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मला मरण जरी आलं तरी मी आनंदात मरून नाही. सोलापूरकरांनी बोलायला कोण लावतं? मला वाटतं बीजेपी वालीच लावत असतील, दुसरं कोण आहे? हे बीजेपीच्याच मंचावरती दिसतात, बीजेपीच्याच कार्यक्रमाला उपस्थिती असते. आणि आज बीजेपीचं सरकार आहे, तेच बीजेपीचं सरकारांना संरक्षण पण देत आहे, तेच बीजेपी सरकार आम्हाला अडवतोय सुद्धा. यांचा बोलवता धनी कोण आहे? यांचा बोलवता धनी कोण आहे हे ओळखा. त्याला अटक झाली पाहिजे. पोलिसांनी त्याला घेऊन जायला पाहिजे. पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचारी सुद्धा आता या सगळ्या बंदोबस्तामध्ये पाहायला मिळत आहेत आणि एक एक कार्यकर्त्याला जे आहे ते बाहेर काढण्यात येते, पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येते. मात्र शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळालेले होते आणि आता हळूहळू कार्यकर्त्यांचा जमाव जो आहे तो परत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र काही कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि ते इथून हालायला तयार नाहीत. ठाकरेंच्या सेनेचा आता सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन सुरू आहे. आक्रमक झाले आहेत त्या ठिकाणी शिवसैनिकांना. मात्र पुण्यामध्ये हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे. ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर खरं तर आज आंदोलन सुरू आहे. मात्र यापूर्वीच राजकीय वर्तुळात देखील राजकीय वर्तुळातून सुद्धा जोरदार टीका टिप्पणी झाली. काही वेळी झालं तरी आम्ही हटणार नाही. ढकलू नका, त्याला अटक करा, पहिले त्याला अटक जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने सोलापूरकरांच्या विरोधात पुण्यामध्ये आता त्या ठिकाणी आक्रमक झाल्यात. ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. आंदोलनाची प्रत्येक अपडेट पुण्यामध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्यात. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्या ठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात येत आहेत. तर राहुल सोलापूरकर यांनाच आधी अटक करा असं देखील आंदोलनकर्त्यांची प्रतिक्रिया येत आहे. त्या ठिकाणी पोलीस ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्या ठिकाणी ठाकरेंचे कार्यकर्ते, ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.